नमस्कार. गोविंद पानसरे यांच्या ऐतिहासिक संशोधनावर आधारित या सविस्तर आढाव्यात आज आपण एका अशा महापुरुषाच्या आयुष्यामागचं खरं सत्य उलगडणार आहोत, ज्यांचं नाव तर सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांचं मूळ कार्य खरंच किती जणांना समजलंय. चला तर मग ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आपण या सत्याच्या अगदीच जवळ जाऊया. खरे शिवाजी महाराज कोण होते? आता हा प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटतो, होय ना? पण आजकालच्या राजकीय आणि सामाजिक चर्चांमध्ये होतं काय की मूळ ऐतिहासिक संदर्भ कुठेतरी हरवून जातात आणि राजकीय सोयीसाठी वेगवेगळ्या प्रतिमा उभ्या केल्या जातात. म्हणूनच इतिहासाच्या पानांवर दडलेला खरा राजा शोधून काढणं हेच आज आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. तर मग चला या ऐतिहासिक सत्यात सविस्तर लक्ष घालूया. एकीकडे असा गैरसमज खूप पसरवला जातो की महाराष्ट्रांचा लढा हा केवळ धार्मिक कारणांसाठी होता. पण प्रत्यक्ष ऐतिहासिक सत्य बघा, अगदीच वेगळं आहे. त्यांचा तो लढा प्रामुख्याने राजकीय शोषणाविरुद्ध आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा एक अतिशय सुनियोजित उठाव होता. मूळ ऐतिहासिक संदर्भांमध्ये त्यांना काय म्हटले माहितीये? रयतेचा राजा. आणि 17व्या शतकात विचार केला तर ही एक अत्यंत क्रांतिकारी संकल्पना होती. ते केवळ वतनदारांचे किंवा जहागीरदारांचे राजे नव्हते, तर ते सर्वसामान्य माणसांचे, अगदी तळागाळातील रयतेचे राजे होते. आणि हीच त्यांची खरी ओळख आहे. तर सर्वात आधी पाहूया भाग 1, सरंजामशाहीचा अंत, म्हणजेच वतनदारी विरुद्ध स्वराज्य. आता या पारंपरिक व्यवस्थेत व्हायचं काय की वतन म्हणून जमिनीचे तुकडे दिले जायचे, ज्यामुळे स्थानिक वतनदार बिचाऱ्या शेतकऱ्यांचा अतोनात शोषण करायचे. पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मात्र हे पूर्णपणे बदललं. त्यांनी लष्कराला आणि अधिकाऱ्यांना थेट रोख पगार देण्याची पद्धत सुरू केली. यामुळे काय झालं तर स्थानिक हुकुमशाहीला जबरदस्त आळा बसला आणि थेट मध्यवर्ती राज्याप्रती जबाबदारी निश्चित झाली. आणि इथे एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट सांगतो. महाराजांना सुरुवातीच्या काळात सर्वात मोठा विरोध कोणाकडून झाला असेल तर घोरपडे, मोरे, मोहिते, निंबाळकर आणि सावंत यांसारख्या अत्यंत प्रबळ आणि शक्तिशाली हिंदू मराठा सरदारांकडून. हे ऐतिहासिक सत्यच सिद्ध करतं की महाराजांचा लढा हा प्रशासकीय अधिकारांसाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी होता, तो धर्मासाठी अजिबात नव्हता. सैनिकांना केवळ रोख पगार द्यायचा, जमिनीचे तुकडे अजिबात द्यायचे नाहीत, हा नियम प्रशासकीयदृष्ट्या किती हुशार होता विचार करा. यामुळे काय झालं तर सैनिक एकाच जागी स्थिर होऊन जहागीरदार बनण्याची आणि सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करण्याची जी शक्यता होती ना, ती कायमचीच संपुष्टात आली. आता वळूया भाग 2 कडे, रयतेचा सार्वभौम राजा, म्हणजेच शेतकऱ्यांचे रक्षण करते. शेतकऱ्यांचा पिकाच्या एका देठालाही हात लावून नका, हा लष्कराला दिलेला महाराजांचा आदेश इतिहासात अगदी सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. ऐकायला साधा वाटेल, पण मोहिमेवर असतानाही आपल्या सैन्याने शेतकऱ्यांचं साधं नुकसानही करू नये, हा आदेश शेतकऱ्यांच्या उपजीविकेबद्दलचा त्यांचा किती सखोल आदर दर्शवतो हेच यातून स्पष्ट होतं. आणि यावरून हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट होतं की महाराजांचं प्रशासन खरंच किती दूरदृष्टीचं होतं. राज्याकडून शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवणे, दुष्काळ पडला तर कर्जमाफी देणे, कर वसुलीत कसलीही सक्ती न करणे आणि कर्जफेडीसाठी वेळोवेळी सवलत देणे, हे सगळं म्हणजे आधुनिक अर्थशास्त्रातल्या कल्याणकारी राज्याचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. याच्या जोडीला आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्करी मोहिमांदरम्यान महिलांवरील गुन्ह्यांबाबत महाराजांचं शून्य सहनशीलता हे अतिशय कडक धोरण होतं. त्या काळातल्या इतर राजवटींच्या सैन्यांमध्ये लूट आणि महिलांवरील अत्याचार ही अगदी सामान्य बाब मानली जायची. पण महाराजांनी ह्या प्रवृत्तीला अजिबात थारा दिला नाही, उलट कडक शासन केलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग हे याचं अगदी जिवंत उदाहरण आहे. शत्रूच्या छावणीतील एका स्त्रीलाही सर्वोच्च सन्मानाने आणि आदरपूर्वक परत पाठवून महाराजांनी आपल्या राज्याचा नैतिक पाया किती भक्कम आहे हे फक्त शब्दांतून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं. चला आता पुढे जाऊया. भाग 3, निधर्मी राज्यकारभार, सर्वसमावेशक आणि निष्पक्ष. आता सध्याच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात हा इतिहास समजून घेणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ते मुसलमानांचे विरोधक होते हा केवळ एक भ्रम आहे, कारण ऐतिहासिक वास्तव हे आहे की ते एक निधर्मी आणि सर्वसमावेशक शासक होते, ज्यांच्या सैन्यात अनेक धर्मांचे लोक अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.
ऐतिहासिक पुराव्यांकडे थोडी नजर टाकली की हे अगदी लख्खपणे स्पष्ट होतं. तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, घोडदळाचे प्रमुख सिद्दी हिलाल, आरमारातील दौलत खान, तसेच मदारी मेहतर आणि नूर खान बेग असे अनेक निष्ठावान मुस्लिम सरदार स्वराज्यासाठी आपला प्राणपणाला लावून लढली. हा इतिहास आपण कधीच नाकारू शकत नाही. आता हे एक अत्यंत रंजक सत्य बघा. आग्र्याच्या त्या प्रसिद्ध सुटकेवेळी महाराजांच्या वैयक्तिक अंगरक्षकांपैकी तब्बल 1/3 लोक मुस्लिम होते. विचार करा, अत्यंत धोक्याच्या आणि जीवन मरणाच्या प्रसंगी त्यांनी मुस्लिम सैनिकांवर दाखवलेला हा अढळ विश्वास आपल्याला किती मोठा संदेश देतोय. कुराणचे रक्षण करा, मशिदींचा आदर करा आणि युद्धाच्या वेळी मुस्लिम महिलांचा सन्मान करा. आता हे केवळ तोंडी दिलेले आदेश नव्हते बरं का, तर युद्धभूमीवर पाळायचे अत्यंत कडक नियम होते. विशेष म्हणजे शत्रूच्या इतिहासकारांनीही त्यांच्या या उदात्त धोरणाची अगदी मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. महाराजांचा हाच निधर्मी दृष्टिकोन एका प्रसिद्ध ऐतिहासिक पत्रातूनही दिसून येतो. मुघल सम्राट औरंगजेबाने गैर-मुसलमानांवर जी झिझिया कर प्रणाली लादली होती तिला कडाडून विरोध करणारं महाराजांचं हे पत्र म्हणजे जागतिक पातळीवरील तत्त्वज्ञानाचा आणि मानवी हक्कांचा एक उत्तम नमुनाच मानलं जातं. या पत्रातल्या विचारांची प्रगल्भता तर बघा. ते लिहितात, देव हा केवळ मुसलमानांचा नाही, तर तो सर्व माणसांचा आहे. धार्मिक भेदभाव करणारे कर राज्याला कसे उद्ध्वस्त करतात आणि कोणताही खरा धर्म अशा आर्थिक शोषणाला कधीच पाठिंबा देत नाही, असा अत्यंत सडेतोड आणि तार्किक युक्तिवाद त्यांनी या पत्रात केला होता. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 4, खरा ऐतिहासिक वारसा, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक. हा आहे तो खरा वारसा. स्थानिक व्यापार आणि बाजारपेठांना दिलेला भक्कम संरक्षण, प्रशासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी राजभाषा म्हणून मराठीचा केलेला जाणीवपूर्वक वापर, सर्वांसाठी समान न्याय आणि निधर्मी धोरण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरंजामदारांच्या जुलमातून शेतकऱ्यांना दिलेली मुक्ती. हेच ते घटक आहेत जे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य स्तंभ होते. या सगळ्या अभ्यासातून एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष असा निघतो की 17व्या शतकात या महान राजाची ओळख ही त्यांच्या धर्मावरून अजिबात निर्माण झाली नाही, तर ती निर्माण झाली रयतेच्या हितासाठी त्यांनी उचललेल्या पावलांवरून आणि त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवरून. त्यांचं हे निष्पक्ष राज्यकारण खऱ्या अर्थाने अद्वितीय होतं. या सविस्तर आढाव्याच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आपण इतिहासात नोंदवलेल्या त्या खऱ्या रयतेच्या राजाला लक्ष ठेवलंय की केवळ एका आधुनिक राजकीय प्रतीकाला? हा प्रश्न नक्की स्वतःला विचारून बघा, कारण हे ऐतिहासिक तथ्य आपल्याला आपल्या भूतकाळाकडे अधिक डोळसपणे पाहण्याची एक नवी दृष्टी देतं.